हां सोडा. साहित्य संमेलनाचा बोलून सोडलेला आहे, काय सांगा? आज छान वाटतं की साहित्य संमेलनाच्या तयारीला खूप वेग आलेला आहे. संमेलन खूप जवळ आलं आहे आणि आज आपण संमेलनाचा लोगो आणि नाव असलेला हा फुगा आपण हवेमध्ये सोडलेला आहे. तो उंच उंच जातो आहे. हे संमेलनसुद्धा गुणवत्तेची एक उंची निश्चित गाठेल आणि सातारा संमेलन त्या प्रतिष्ठितांच्या उंचीच्या यादीमध्ये जाऊन येईल. शतकपूर्व संमेलन जे आज साताऱ्यात होत आहे त्याचा मान आपल्या साताऱ्याला मिळालेला आहे. त्यात मिलिंद सर, सुनीता राजे, विनोद कुलकर्णी आणि महाराजसाहेब शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून इथं उत्कृष्ट प्रतीने काम चालू आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर सगळा ग्राउंडचा आढावा घेतला चांगल्या पद्धतीने काम आणि फास्ट काम चालू आहे. आज आपण हा जो फुगा सोडला आहे बोध चिन्ह आणि एक नावाचा या बलूननं काय होणार आहे की शहरातल्या कुठल्याही ठिकाणावरनं पाहिलं तर आपल्याला स्टेडियमवर अखिल भारतीय साहित्य संमेलन चालू आहे ह्याचा एक मार्क इथं म्हणजे सिम्बॉल हा सगळीकडनं दिसणार आहे आणि लोकांना येण्यासाठी तो एक ॲडव्हर्टाईजचा भाग आहे आणि तो लोक याला येतील आणि चांगला प्रतिसाद मिळेल असं मी इथं ग्वाही देतो. आत्ता आपण जो फुगा आकाशात सोडला आहे तर विचारांची गुढी जी संमेलनामध्ये नेहमीच आदानप्रदान विचारांचं होत असतं तर विचारांची गुढीसुद्धा याच पद्धतीनं उंच उंच जाईल आणि सगळे विक्रम म्हणजे पुस्तक विक्रीचे विक्रम असतील, वैचारिक देवाणघेवाणीचे विक्रम असतील किंवा गर्दीचे विक्रम असतील, सगळे विक्रम हे सातारा संमेलन मोडेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि हे शतकपूर्व संमेलन अत्यंत जोरदारपणे होईल याची मी खात्री देते.